जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? आय होप कालचं सेशन तुम्हाला आवडलं असेल, पटलं असेल आणि त्याच्यावरती तुम्ही पुढे काम देखील करायला चालू केलं असेल. केलंय की नाही केलंय? येस, नो? डॉक्टर साहेब पटापटा होडेत म्हणजे अच्छा, पटापटा होऊ देत. ओके. मुझफ्फर पठाण साहेब नक्की प्रयत्न करतो. मुझफ्फर पठाण साहेब कळलं, एकदाच लिहिलेलं कळतं मला, 4-4 वेळा लिहायची गरज नाहीये. जय भीम, जय शिवराय. ओके, ग्रेट. दुसरं म्हणजे उद्या 29 तारखेला पुण्यात किती लोक येणार आहेत ह्याचं मला अजूनही एक्झॅक्ट काउंट नाही आलाय. सो जर अजून टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवरती तुम्ही पोल केला नसेल तर मी तो पोल परत एकदा पोस्ट करतोय. प्लीज सांगा किती लोक येणार आहेत, कारण अल्टिमेटली जो व्हेन्यू मला बुक करायचा आहे, जी जागा मला तुम्हाला सांगायची आहे, तर ती जागा मला ठरवायला बरं पडेल. किंवा 400 लोकांसाठी करायची, 500 लोकांसाठी करायची, 1000 लोकांसाठी करायची, की 10,000 लोकांसाठी करायची, तो ते त्याच्यावरनं मला कळेल. तो प्लीज कोणी जर पोस्ट केलं नसेल तर, सॉरी, पोल कम्प्लीट केलं नसेल तर पोल कम्प्लीट करा, कारण त्या पोलवरनं मला व्हेन्यू डिसाईड करणं थोडंसं सोपं जाणार. दुसरं म्हणजे फीडबॅक फॉर्म तुम्ही आठवणीने भरत चला, कारण ते फीडबॅक फॉर्मच तुमच्यासाठीचे अटेंडन्स शीट असणार आहेत. सो फीडबॅक फॉर्म न विसरता भरा प्लीज. कोणीतरी ओके सर, थोडं फास्ट कव्हर करा सर टॉपिक. आय नो काही लोकांना स्लो लागेल, बट काही समजलं नाही तर आम्ही नंतर समजून घेऊ, बट मेन मुद्दा समजेल. महेशजी, तुमचं बरोबर आहे, पण मला विचार करत असताना, मला सेशन डिलिव्हर करत असताना अशा प्रकारे करायचंय की ज्या माणसाला बिझनेस बद्दल काहीच माहिती नाहीये त्याला पण ते सेशन प्रॉपरली कळलं पाहिजे, ही माझं सगळ्यात पहिलं टार्गेट आहे. त्यामुळे कदाचित स्लो वाटत असेल तर आपण एक आज प्रयत्न करूया का, की आपण सेशन प्रयत्न करू की आपण 1 तासात आटपायचा सेशन. ओके. फीडबॅक फॉर्म मिळत नाही. फीडबॅक फॉर्म मी जेव्हा सांगतो तेव्हा माझ्या टीमपैकी कोणतरी याच कमेंट बॉक्समध्ये तो फीडबॅक फॉर्म पिन करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या मते 600 पेक्षा जास्त, 600च्या आसपास लोक आहेत, लाईक्स फक्त 71 आहेत, तर पटकन लाईक्स करून घेतले तर बरं होईल. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. 1 मिनिट आहे अजून चालू करायला आपल्याला, कारण काही लोक अजून कनेक्ट होत आहेत. सो लाईक्स करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, हे प्रत्येक वेळेस सांगायला लावू नका, ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी. पुण्यामध्ये ऑनलाईन पण होणार असेल ना सर? नाही गोविंदजी, पुण्यामध्ये फिजिकलच होणार आहे. अल्टिमेटली एक सिंपल गोष्ट आहे, मी तुमचा बिझनेस उभा करून देण्यासाठी, तुम्हाला स्वतःला बिझनेसमध्ये पुढे येण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी घेऊन येतो. तर त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेण्यासाठी प्रवास करणं ही तर बेसिक गोष्ट नक्कीच अपेक्षित करू शकतो तुमच्याकडे. त्यावेळेस पण जर तुम्ही म्हणाल की बाबा ऑनलाईनच करा, तर सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होणं पॉसिबल नाहीये. सो फिजिकली भेटल्याशिवाय काही गोष्टी होणं पॉसिबल नाहीये. तर प्लीज कालचे 10वा पॉइंट क्लिअर करा, कारण नेटवर्क ओके. 10वा पॉइंट क्लिअर करू. अमरजी, मी काही लोकांच्या रिक्वेस्टवरनं अजूनही कालचा व्हिडिओ लाईव्ह ठेवलेला आहे. ज्यांना बघायचा असेल ते अजूनही तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात. सो कालचा पण व्हिडिओ आहे आणि फर्स्ट डेचा पण व्हिडिओ अजून आहे, तो तुम्ही अजूनही तो बघू शकता. ओके. सो आता
कालचं सेशन जे आपलं झालं व्हॅल्यू क्रिएशनचं, ओके, सगळ्यात आधी प्लीज रिक्वेस्ट आहे की कमेंट बॉक्स आता प्लीज कमेंट बॉक्समध्ये कोणी कमेंट करू नका, रिक्वेस्ट आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे, कमेंट बॉक्स मधले कमेंट्स थांबवा आता. आणि सेशन चालू असताना कमेंट करू नका. ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत तुमच्या या ग्रुपवरती झाल्या तरी चालतील. कुठे भेटायचं, औरंगाबादवरून कुठे भेटायचं. अमर कनसे साहेब, मला कमेंट ब्लॉक करता येणार नाही, कारण मला काही गोष्टी इंटरॅक्टिव्ह ठेवाव्या लागतात. तो प्रत्येक वेळेस लॉक करणं अनलॉक करणं थोडंसं कठीण जातं. डेट चेंज नाही करणार सुजाता मॅडम, काही काळजी करू नका. कारण मला सेशन्स कंप्लीट झाल्या ताबडतोब तुम्हाला भेटायचंय. मला लवकर, माझं टार्गेट आहे की 1 जून पासून मॅक्सिमम लोकांचे बिझनेस चालू झाले पाहिजेत. तर त्यामुळे 29 तारीखच फायनल असणार आहे. याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, याच्यात कुठेही चेंज होणार नाही. ज्यांना असं वाटतं की बिझनेस उभा करणं गरजेचं आहे त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन त्या दिवशी येणं गरजेचं आहे. अल्टिमेटली एक लक्षात ठेवा, ऑपॉर्च्युनिटी देतोय, घ्यायची की नाही घ्यायची. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बिल गेट्सचा एक इंटरव्ह्यू चालला होता आणि त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस बिल गेट्सला एका इंटरव्ह्यू घेणाऱ्या त्या व्यक्तीने विचारलं की तुम्हाला एखादी अपॉर्च्युनिटी कशी ग्रॅप करायची किंवा आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं. तर बिल गेट्सने ताबडतोब त्याच्या बॅगमधून एक चेकबुक काढलं, ते साईन केलं आणि त्याच्यावर लिहिलं की हे घे, हे चेकबुक तू घे, याच्यावर तुझा जेवढा आकडा द्यायचा तेवढा लिही. आणि त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी तो चेक एक्सेप्ट नाही केला, घाबरून. बिल गेट्सने तो परत खिशात ठेवला आणि सांगितलं की ही अपॉर्च्युनिटी होती, ही घ्यायची तुम्हाला संधी होती, पण तुम्ही ती घेतली नाही. मी बिल गेट्स इतका तर नक्कीच मोठा नाहीये, पण अपॉर्च्युनिटी नक्कीच तुमच्यासाठी अनेकांसाठी मोठी असू शकते. ओके, सो आता आपण माझ्या मते आजच्या सेशनकडे मूळ याला चालू करूया. आजचं सेशन जे आहे हे थोडंसं 2 पार्ट मध्ये असणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर व्हॅल्यूज, कालचा जो टॉपिक होता त्यातलं एक थोडंसं राहिलं होतं, ते म्हणजे व्हॅल्यूजचे 12 स्टँडर्ड्स काय आहेत किंवा मूल्य निर्मितीचे 12 स्टँडर्ड्स काय आहेत. कुठले स्टँडर्ड्स आहेत की ज्या प्रकारचे बिझनेसेस तुम्ही उभे करू शकता, कुठल्या कुठल्या प्रकारचे बिझनेस तुम्ही बंद करू शकता, सॉरी चालू करू शकता. सो त्याच्या बाबतीतले टोटल बघायला गेलं तर 12 असे प्रकार आहेत व्यवसायाचे. ते 12 प्रकार मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतोय. सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे प्रोडक्ट. एखादं प्रोडक्ट घेऊन ते विकणं. एखादी वस्तू म्हणजे म्हणतात ना टँजिबल प्रोडक्ट. एखादं समजा हा मोबाईल आहे समजा, हा मोबाईल झाला टँजिबल. टँजिबल म्हणजे काय, मी माझ्याकडनं घेऊन तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे निश्चित अस्तित्व असलेली वस्तू आणि ती बनवण्यासाठी जितका खर्च आला त्यापेक्षा जास्त भावाने तिची विक्री होणं गरजेचं आहे, त्याला म्हणतात प्रोडक्ट. सो एखाद्या बिझनेसचे जे काय 12 व्हॅल्यूज आहेत त्यातला सगळ्यात पहिली व्हॅल्यू किंवा सगळ्यात पहिला जो स्टँडर्ड आहे तो आहे प्रोडक्ट, एखादं उत्पादन. दुसरं जे स्टँडर्ड आहे त्याला म्हणतात सेवा, म्हणजे सर्व्हिस. मी तुम्हाला आता जी देतोय ती झाली सर्व्हिस. आता सर्व्हिस हा फॅक्टर जो आहे हा मदत म्हणून करू शकतो किंवा त्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट तुम्ही मोबदला घेऊ शकता. सो पहिला बिझनेसचा प्रकार आहे एखादा प्रोडक्ट. दुसरा बिझनेसचा प्रकार आहे एखादी सेवा. तिसरा बिझनेसचा प्रकार जो आहे तो आहे शेअर्ड रिसोर्सेस, म्हणजे एखादी टिकाऊ मालमत्ता, एखादं टिकाऊ ऍसेट निर्माण करा
जी अनेक लोक वापरू शकतात. जसे अनेक लोक वापरू शकतात आणि ते वापरण्यासाठी तुम्ही त्याला काय म्हणतात त्याची फी घेऊ शकता, त्याचे चार्जेस घेऊ शकता. सुरेश माळी सर, मी फॉर्म नंतर टाकेन. मी जेव्हा फॉर्म पोस्ट करायचा असेल तर माझ्या टीमला सांगेन, त्यावेळेस माझी टीम पोस्ट करून तो पिन करेल. तुम्ही जिथे आता चॅट वाचता तिकडे वरती तुम्हाला तो दिसेल. पण आता जरा प्लीज थांबा, मला नाईलाजास्तव कमेंट बॉक्स बंद करायला लावू नका मित्रांनो. मी तुम्हाला आता सांगतोय बिझनेसचे 12 स्टँडर्ड्स. त्यातला पहिला स्टँडर्ड होता प्रोडक्ट किंवा 12 प्रकार. एक होतं प्रोडक्ट विकणे, 2 होतं एखादी सेवा किंवा एखादी सर्व्हिस विकणे, तिसरं शेअर्ड रिसोर्सेस, एखादी टिकाऊ मालमत्ता निर्माण करा. म्हणजे व्हर्च्युअल बघायला गेलं तर समजा आपण एखादा डिजिटल कोर्स विकत घेतो किंवा आपण कुठलाही डिजिटल कोर्स आपण विकत घेतला, तो क्रिएट एकदाच होतो पण तो विकला मल्टिपल टाइम्स जातो. तो त्याला काय म्हणतात तर एखादी शेअर रिसोर्सेस म्हणतात त्याला. एखादं पुस्तक लिहिलं एकदाच जातं, म्हणजे मल्टिपल टाइम्स त्याचं प्रोडक्शन होऊन ते विकलं जातं. त्यातला कंटेंट फार काय बदलत नाही. येस, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. निकिता नेवासे, परफेक्ट तुमचं हे की एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट एकदा फॉर्म केल्यानंतर त्याच्यातनं मल्टिपल लोकांना त्याचे रिसोर्सेसचा फायदा घेता येऊ शकतो. चौथा जो प्रकार आहे तो आहे सबस्क्रिप्शन बेसिस. म्हणजे आपण अमेझॉन घेतो किंवा नेटफ्लिक्स घेतो किंवा झी5 घेतो. तो प्लॅटफॉर्म एकदाच क्रिएट केला जातो पण त्याच्यासाठी आपण दर महिन्याला किंवा दर वर्षाला पैसे देतात. सो विकत घेणारा पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, सॉरी तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक काय तर तिसरा जो पॉइंट आहे शेअर रिसोर्स, तो एकदा बनवल्यानंतर तो विकत घेणारा व्यक्ती प्रत्येक वेळेस वेगळा असतो. चौथा जो पॉइंट आहे सबस्क्रिप्शन बेसिस, तो एकदा बनवलेला प्रोडक्ट, एकदा बनवलेली गोष्ट तोच माणूस वारंवार घेतो किंवा अजून नवीन माणसं पण जॉईन होतात पण तोच माणूस परत 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 घेऊ शकतो. सो ते झालं तुमचं काय म्हणतात सबस्क्रिप्शन बेसिसवरचं प्रोडक्ट किंवा बिझनेस. नंतर एक आहे तो म्हणजे रिसेलचा बिझनेस. एखादी गोष्ट कमी खर्चामध्ये विकत घेऊन तशीच्या तशी जास्त किमतीमध्ये विकणं किंवा एखादी गोष्ट कमी किमतीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून ती परत दुसऱ्या व्यक्तीला विकणं, हा झाला रिसेलचा बिझनेस. काय म्हणतात त्याला, पुनर्विक्रीचा बिझनेस. सहावा जो प्रकार आहे तो सहावा प्रकार आहे लीज, भाडे तत्वावर देणे. आणि भाडे तत्वावर शक्यतो आपल्याला वाटतं की भाडे तत्वावर देणे म्हणजे फक्त आपण एखादी प्रॉपर्टी भाड्याने देऊ शकतो. तसं काही नाहीये. तुम्ही एखादी काय म्हणतात त्याला एखादा बिझनेस चालू करून तो देखील तुम्ही भाडे तत्वावर देऊ शकता. एखादी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करून, म्हणजे पुस्तक ही झाली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, किंवा एखादा इव्हेंट होतो तो इव्हेंट झाला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ती देखील तुम्हाला भाड्याने देता येऊ शकते मल्टिपल टाइम्स. सो भाडे तत्वावर देणं हा देखील एक बिझनेसच आहे. सातवा प्रकार जो आहे तो म्हणजे एजन्सी. एजन्सी म्हणजे एक्झॅक्टली काय तर एखाद्या वस्तूच्या किंवा सेवेचं मार्केटिंग आणि विक्री करण्यासाठीचे तुम्ही प्रतिनिधित्व घेता. एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता उद्यमी महाराष्ट्रामध्ये माझ्या बरोबर अनेक लोक बिझनेस डेव्हलपर म्हणून काम करतात. म्हणजे काय करतात तर ते लोक माझी एजन्सी घेतात, माझ्या बिझनेसची
ते माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामची एजन्सी घेतात आणि काय करतात, तर मी बनवलेला ट्रेनिंग प्रोग्राम हे लोक मल्टिपल लोकांना सेल करतात आणि त्याच्यावरती महिन्याला ₹1,00,000 ₹1.5 लाख कमवतात. सो ही झाली एजन्सी. किंवा डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस लोक चालू करतात. तर डिजिटल मार्केटिंगच्या बिझनेसमध्ये लोक काय करतात, तर बेसिकली डिजिटल मार्केटिंग ही सर्व्हिस आहे. एखाद्याला ती सर्व्हिस हवी असेल तर ती त्याला प्रोव्हाइड करतात आणि ती एजन्सी म्हणून त्याचं काम करतात. 8वा प्रकार जो आहे तो आहे कस्टमर ऑडियन्स ऍग्रिगेशन. ऑडियन्स ऍग्रिगेशन म्हणजे प्रेक्षक गोळा करणे, एखाद्या गोष्टीसाठी प्रेक्षक गोळा करणे. फॉर एक्झाम्पल, समजा माझं एखादं हॉस्पिटल आहे आणि मला माझ्या हॉस्पिटलसाठी कस्टमर्स हवे, पण ते मला आणता येत नाही कारण माझं एक्सपर्टीज कशामध्ये आहे, तर माझी एक्सपर्टीज ऑपरेशन करण्यामध्ये आहे, माझी एक्सपर्टीज ट्रीटमेंट करण्यामध्ये आहे. तर एखादी एजन्सी मी अपॉइंट करतो जी माझ्यासाठी कस्टमर किंवा ऑडियन्स ऍग्रिगेशन करते. म्हणजे काय करते, ते माझ्यासाठी कॅम्प ऑर्गनाईज करत असतील, माझ्यासाठी मल्टिपल दुसऱ्या डॉक्टरांबरोबर टायअप करत असतील. सो अल्टिमेटली हे झालं तुमचं ऑडियन्स ऍग्रिगेशन, ऑडियन्स घेऊन येणं. एखाद्या बिझनेससाठीची मार्केटिंग करून, मी जो इंट्रोडक्शन दिलं होतं, मी सांगितलं तुम्हाला की मी मेडिकल फील्डमध्ये काम करतो ऍज अ मेडिकल कोलॅबरेटर. म्हणजेच काय करतो, तर मी आयव्हीएफ सेक्टरमध्ये ज्या हॉस्पिटल्सला किंवा मल्टिपल आयव्हीएफ असेल, कॅन्सर असेल, अशा मल्टिपल सेक्टरचे जे हॉस्पिटल्स आहेत त्या लोकांना पेशंटशी कनेक्ट करून देतो. ज्या पेशंटला ट्रीटमेंटची गरज आहे त्या पेशंटला त्या हॉस्पिटलपर्यंत कनेक्ट करून देण्याचं मी प्रयत्न करतो. सो हे झालं ऑडियन्स ऍग्रिगेशन. हा मित्रांनो खूप चांगला बिझनेस आहे. याच्यामध्ये खूप पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटी आहे. खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये होऊ शकतं. आपल्याकडे होतं का म्हणजे आपण खूप लोकांना एक काय म्हणतात, ते घोड्याला झापड लावतात तशी झापड लावून चालतो की बिझनेस म्हटलं की अमुकच, बिझनेस म्हटलं की तमुकच. पण हे 12 प्रकारचे वेगवेगळे बिझनेस आहेत. 9वा प्रकार जो आहे, जो कदाचित तुमच्यापैकी अनेकांना माहितीये पण तो व्यवसाय म्हणून कसा करायचा माहित नसेल, ते म्हणजे कर्ज, लोन. लोन ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे, लक्षात ठेवा. तुमच्याकडे समजा एक 10 लाख, ₹5 लाख रक्कम असेल, एखाद्याला त्याची गरज असेल, एखाद्याला त्याची गरज असेल, तर त्या गरजेला तुम्ही ते पैसे देऊन त्याच्यावरती तुमचं प्रॉफिट कमवता. या ठिकाणी तुमचं प्रोडक्ट काय आहे, तर तुमचं प्रोडक्ट होतं तुमचा पैसा. पैसा हे तुमचं प्रोडक्ट बनतं. तुम्ही ते प्रोडक्ट सेल करताय किंवा लीजवर देताय, भाड्याने देताय, अगदी सोप्या शब्दात झालं तर. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही तो व्याज आपण जे बोलतो, हे तुम्ही भाडं म्हणून घेताय. आता काही कम्युनिटीजमध्ये म्हणजे आपल्या मुस्लिम बांधवांमध्ये कर्ज देणं या गोष्टीला नापाक मानतात. ते लोक त्यांच्या धर्मामध्ये नाही चालत. पण मॅक्सिमम ठिकाणी तुम्ही हा बिझनेस म्हणून पण करू शकता. नंतर एक आहे ते म्हणजे ऑप्शन्स. फीच्या बदल्यात काहीतरी पूर्वनिर्धारित कृती ठराविक काळासाठी करण्याचे देऊ करा. म्हणजे फीच्या बदल्यामध्ये काहीतरी ऑलरेडी जे झालेलं आहे ते फक्त टेम्पररी काळासाठी तुम्ही त्यांना द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अगेन समजा एखादा कोर्स तुम्ही लॉन्च केला, ऑनलाईन कोर्स लॉन्च केला, तो कोर्स फक्त ठराविक पिरियडसाठी दिला, लॉंग टर्म साठी नाही दिला, सबस्क्रिप्शन साठी दिला नाही, रिन्युअल रिपिटेटिव्ह याच्यासाठी दिला नाही. किंवा एखादी कपड्याचं जे काही लोक भाड्याचं बिझनेस करतात, कपडे भाड्याने देणे, हे ऑप्शन्स मध्ये. 11वा प्रकार जो व्यवसायाचा आहे,
पाटील श्रेयांश पाटील, लोन हा विषय सावकारी म्हणून येतो का? सावकारी नाही, सावकारी म्हणून येत नाही. याला बँकिंग सेक्टर्स मध्ये निधी, लोन्स, मल्टिपल त्याला ऍस्पेक्ट्स आहेत. लोन्स ह्याला वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत. तो फक्त सावकारी अशा तत्वामध्ये येत नाही. तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले, तुम्ही इन्व्हेस्टर झालात. एखाद्याला नवीन बिझनेस चालू करायचा आहे, तुम्ही फंडिंग केलं तर तुम्ही सीड फंडर झाला. सो कर्जाचे प्रकार वेगवेगळे आहेत. कर्ज म्हणजे काय फक्त एखाद्याला भाड्याने काय म्हणतात तुमचं सावकारीवरती पैसे देणं हे नाही होत. सो 11वा प्रकार जो आहे, मी हे सगळे प्रकार परत एकदा वाचून दाखवेन, तुम्हाला ज्यांना लिहायचंय ते लिहून घेऊ शकता. 10वा प्रकार, कोणीतरी विचारा 10वा प्रकार काय? 10वा प्रकार बेसिकली फीच्या बदल्यामध्ये एखादी गोष्ट जी ऑलरेडी क्रिएट केलेली आहे ती तुम्ही देऊ शकता. म्हणजे आपण कपडे भाड्याने देतो, आपण म्हणजे काही लोक देतात, काही लोक अँब्युलन्स भाड्याने देतात, ह्याला म्हणतात ऑप्शन्स. काही लोक एखादी ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईन बनवतात आणि तो फक्त 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी तुम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम बघू शकता. याला म्हणतात ऑप्शन्स. 11वा प्रकार जो आहे त्याला म्हणतात इन्शुरन्स. इन्शुरन्स किंवा विमा. विमा पॉलिसी हा एक खूप मोठा मॅसिव्ह बिझनेस आहे. तर ऑफकोर्स लायसन्सेस खूप लागतात, त्याला काय म्हणतात रजिस्ट्रेशन खूप करावे लागतात. पण जर तुम्ही एखादी विमा कंपनी बघितली तर 99% टाइम कुठलीच विमा कंपनी ही लॉस मध्ये जात नाही. आणि असं काय नाही की AIG किंवा अशा मोठ्या ज्या आहेत त्याच फक्त विमा कंपन्या आहेत. छोट्या छोट्या पण विमा कंपन्या भरपूर आहेत. तुमच्या माझ्यासारखा कुठलाही व्यक्ती पण जर त्याला विमा इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर तो इन्शुरन्स कंपनी म्हणून काम करू शकतो, इन्शुरन्स एजंट म्हणून काम करू शकतो, DSA म्हणून काम करू शकतो, किंवा लोन हा जो सेक्टर आहे 9वा पॉईंट जो आहे कर्ज, त्याच्यामध्ये पण तुम्ही DSA म्हणून काम करू शकता, इन्शुरन्स लोन एजंट म्हणून काम करू शकता. एक वेगळ्या प्रकारचा नवीन बिझनेस आहे तो म्हणजे लोन सेटलमेंट एजंट्स. बऱ्याच बँकांकडे कर्ज थकलेली असतात, काही लोकांना माहित नसतं की अप्रोच कसं करायचं, तर त्या लोकांना अप्रोच करून बाबा तुमचे 10 लाख रुपये पेंडिंग आहेत, तुम्ही बाबा 8च लाख रुपये भरा. त्याच्या अगेन्स्ट बँक त्यांना पैसे देते की बाबा जे कम्प्लीट बुडणारे पैसे होते ते पण तुम्ही आम्हाला मिळवून दिले, त्यासाठी आम्ही तुम्हाला XYZ फी देऊ. सो हे फक्त मी तुम्हाला एक स्टँडर्ड सांगतो. या स्टँडर्ड मध्ये बरेच फाटे फुटतात, या स्टँडर्ड मध्ये बऱ्याच गोष्टी यांच्या करण्यासारख्या. याच्यावरती मी डिटेलमध्ये पुढच्या काही भागांमध्ये बोलेनच, कारण हाच एक आहे ज्यांच्या डोक्यात आलं की मला बिझनेस करायचा आहे पण कुठला करायचा माहित नाही, कमी पैशामध्ये पण करायचा आहे की जास्त पैशामध्ये करायचा पण कुठला बिझनेस करायचा आहे माहित नाही, त्यांच्यासाठी हे 12 पॉइंट खूप महत्वाचे. आणि 12वा पॉइंट जो आहे तो म्हणजे कॅपिटल, इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टमेंट. एखादा जो चालू बिझनेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही त्या बिझनेसचा काही भाग तुमच्याकडे विकत घेऊ शकता. सो हे आहेत 11 पॉइंट्स. ह्या 11 पॉइंट्स 12 पॉइंट्स, या 12 पॉइंट्सला मी परत रिपीट करतो. सगळ्यात पहिला पॉइंट तुमचं प्रोडक्ट, तुम्ही काहीतरी प्रोडक्ट घेऊन ते विकणं. दुसरा पॉइंट एखादी सर्व्हिस क्रिएट करून ती विकणं. तिसरं एखादं शेअर रिसोर्सेस, एखादी मालमत्ता किंवा ऍसेट क्रिएट करून ती अनेक लोकांना वापरू देणं. म्हणजे शेअर रिसोर्सेस मध्ये अजून एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आजकाल WeWorks नावाची तुम्ही कंपनी बघितली असेल किंवा शेअर्ड ऑफिसेस बघितलं असेल, हे देखील ह्याच्यात बाकी तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी एका माणसाला, समजा माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी एका माणसाला 10,000 रुपये देण्यापेक्षा
सुरेश माळी साहेब, ठीक आहे, कालचा जो फॉर्म आहे फीडबॅकचा, हा तुम्ही आत्ता जरी त्या व्हिडिओवरती गेलात कालच्या, तरी तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये मिळेल. आजचा जो फॉर्म आहे हा काही वेळानंतर मी माझ्या टीमला सांगेन, तेव्हा माझी टीम कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करेल आणि पिन करेल. तो ज्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशीच्या तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये गेलात तर तुम्हाला तो पिन केलेला मिळेल. क्लिअर आहे? विजयलक्ष्मीजी, हो, महिलांना पण घर सांभाळून या गोष्टी करता येऊ शकतात. ठीक आहे, मी पॉईंटवर येतो परत. 12 स्टँडर्ड आहेत, 12 महत्वाचे पॉईंट आहेत ज्याच्यावरती कुठलाही बिझनेस बेस्ड आहे. या 12 पॉईंटच्या व्यतिरिक्त कुठलाच बिझनेस आत्ता तरी अस्तित्वात नाही. सगळ्यात पहिला बिझनेसचा स्टँडर्ड जो आहे तो आहे प्रोडक्ट. दुसरा जो आहे तो आहे सर्व्हिस, एखादी सेवा. तिसरा जो पॉइंट आहे तो शेअर्ड रिसोर्सेस, एखादी ऑलरेडी असलेली मालमत्ता क्रिएट करून किंवा चांगली डेव्हलप करून ती मल्टिपल लोकांना, अनेक लोकांना वापरायला देणं. चौथं जे आहे ते आहे सबस्क्रिप्शन, म्हणजे नेटफ्लिक्स आणि अमेझॉन वगैरे जे करतात याच्यावरती येतं. पाचवं आहे रिसेल, एखादं प्रोडक्ट रिसेल करणं. एखादं काय म्हणतात प्रॉपर्टी म्हणा, प्रोडक्ट म्हणा, सर्व्हिस म्हणा, एकीकडनं घेऊन त्याच्यात व्हॅल्यू एडिशन करून किंवा व्हॅल्यू एडिशन न करता फक्त मार्केटिंग करून रिसेल करणं. सहावा जो पॉइंट आहे तो आहे भाडे, भाडे तत्वावर. मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज कमेंट बॉक्स बंद करा, कारण लोक ऐकणार नसतील तर मला काय, माझ्याकडे पण ऑप्शन नाही. हा, तो सहावा पॉइंट जो आहे तो आहे रेंटवर देणं, लीजवर देणं. एखादी प्रोडक्ट असेल, प्रॉपर्टी असेल, काही असेल. सातवा जो पॉइंट आहे तो एजन्सी, एखाद्या प्रोडक्टची, एखाद्या मार्केटची किंवा एखाद्या सर्व्हिसची एजन्सी घेऊन त्याच्यावरती काम करणं. आठवा जो पॉइंट आहे तो कस्टमर ऍग्रिगेशन किंवा ऑडियन्स ऍग्रिगेशन. दुसऱ्यांनी कोणतरी एखादा व्यवसाय उभा केलाय, त्याच्यासाठी आपण मार्केटिंग करून त्याच्यासाठी कस्टमर एकत्रित गोळा करणं. नववा जो पॉइंट आहे तो आहे लोन्स. दहावा जो स्टँडर्ड आहे तो आहे ऑप्शन्स. एखाद्या फीच्या बदल्यामध्ये काही ऑलरेडी बनवलेलं प्रोडक्ट काही ठराविक काळासाठी रेंटवर देणं, भाड्याने देणं. 11वा पॉइंट जो आहे तो आहे इन्शुरन्स. आणि 12वा पॉइंट जो आहे तो आहे कॅपिटल. 12वा पॉइंट जो आहे तो आहे कॅपिटल, म्हणजे भांडवल. एखाद्या कंपनीमध्ये आपलं भांडवल गुंतवून त्या भांडवलाचा वापर आपल्या बेनिफिटसाठी, त्या कंपनीचे काही स्टेक्स विकत घेण्यासाठी करणं. सो हे 12 पॉइंट क्लिअर आहेत का सगळ्यांना? येस, नो? हे 12 पॉइंट क्लिअर आहेत का सगळ्यांना? प्लीज सांगा. ओके, ग्रेट. आता
तुमचा एखादा बिझनेस फायनल झाल्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस करणार आहात, काय बिझनेस करणार आहात, त्याच्यावरती कस्टमर आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये मी पुढे बोलेनच, पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा त्या बिझनेससाठीचा फीडबॅक, की तुमच्या कस्टमरला किंवा तुमच्या प्रोबॅबल कस्टमरला तुमच्या प्रोडक्ट बद्दल काय वाटतंय, तुमच्या सर्व्हिस बद्दल काय वाटतंय, त्याला तुमची सर्व्हिस आवडते की नाही आवडत आहे. मग ते फीडबॅक फॉर्मच्या माध्यमातून असेल, इंटरनल तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये, त्या प्रोडक्टची सर्व्हिस बद्दल विचारा लोकांना, किंवा काय वाटतं तुम्हाला, कसं वाटलं प्रोडक्ट, आवडलं तर आवडलं नाही. मी जे तुम्हाला बोलतो, मी आता तुमच्याकडे फीडबॅक घेतो. तो का घेतोय? कारण मी जे आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते खरंच पोचतंय का, जसं पोचायला पाहिजे त्या पद्धतीने पोचतंय का, हे समजून घेण्यासाठी मला फीडबॅक महत्वाचे. कारण फीडबॅक हा तुम्हाला तुमच्या ग्रोथसाठी कधीही फायदेशीर आहे. तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रोथसाठी जर काय फायदेशीर पडू शकणार असेल तर तो आहे फक्त आणि फक्त तुमचा फीडबॅक, कस्टमरचा फीडबॅक. आईचा फीडबॅक नाही. आई कधी कुठल्याही बाळाच्या काळी आणि काळं शर्ट आणि पिवळी पॅन्ट जरी घातली तरी आई बोलणार छानच दिसतोय बाळा. खऱ्या कस्टमरचा फीडबॅक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे बिझनेस चालू केल्यानंतर तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बिझनेससाठीचा एक अल्टरनेटिव्ह पण रेडी असायला हवा. बिझनेसचा अल्टरनेटिव्ह म्हणजे मी हे नाही म्हणतो की बाबा तुम्ही ट्रेडिंग करणार असेल, ट्रेडिंग नाही चाललं तर तुम्ही लोन्स मध्ये जा. त्या बिझनेस प्रेझेंटेशनचा, मी समजा हे काय म्हणतात, हा माऊस तुम्हाला सेल करणार आहे, तर हा माऊस तुम्हाला मी हे सांगून पण सेल करू शकतो की हा वायरलेस माईक आहे, याच्यात हा अमुक प्रकार आहे, अमुक प्रकार आहेत, ब्लूटूथ चालतो, हे चालतो. हे झालं एक पद्धत. ही पद्धत जर तुम्ही विकत नाही घेतली तर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने मी तुम्हाला हे हा प्रोडक्ट सांगू शकतो, याचा विचार तुम्ही करणं फार गरजेचं आहे. कारण अल्टिमेटली आपले लोक काय करतात, आपल्या लोकांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण जेव्हा बिझनेस चालू करतो त्यावेळेस आपण गृहीत धरून चालतो की सगळं छानच होणार. मी जो प्लॅन बनवतो एकदम बाप प्लॅन आहे, तो एकदम लॉंग टर्म चालणार. दुसरा काय याच्यात म्हणजे माझ्या काय म्हणतात, स्टीव्ह जॉबनी पण जसा प्लॅन नसेल बनवला तसा माझा प्लॅन आहे असं आपल्याला वाटतं. अल्टिमेटली जेव्हा फील्ड टेस्टिंग होतं, जेव्हा आपण मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेस लक्षात येतं की याला काहीच काय म्हणतात तुमचं एक्सेप्टन्स नाहीये. त्यावेळेस तुमच्याकडे तुमचं प्रोडक्ट, एक लक्षात ठेवा, प्रोडक्ट चांगला असेल तर तुम्हाला फक्त मार्केटिंगच्या टेक्निक्स बदलाव्या लागतात. प्रोडक्ट चांगला असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करावे लागते. आणि याच्याच वरनं मी आपल्या पुढच्या पॉइंटवर येतोय, तो म्हणजे मार्केटिंग. आतापर्यंत जे सांगितलंय, म्हणजे आपला आजचा आय थिंक 3रा दिवस आहे. या गेल्या 2 दिवसामध्ये जे मी सांगितलंय ते तुम्हाला क्लिअर आहे का? नसेल तर नाही सांगा, असेल तर हो सांगा. कोणीतरी मेसेज केलाय की सर खानावळबद्दल काहीतरी सांगा. ताई, मी तुम्हाला बिझनेस कुठला करायचा हे सांगण्यापेक्षा कुठलाही बिझनेस जो तुम्हाला करायचा आहे त्या बिझनेसमध्ये सिस्टीम जाणून तो बिझनेस तुम्ही प्रॉपर पद्धतीने कुठे आणि कसा वाढवू शकता, तो बिझनेस कसा एक्सपांड करू शकता, याच्यावरती माझा फोकस जास्त आहे. कारण कुठला बिझनेस करायचा, ऑफकोर्स तो बिझनेस कुठला करायचा हे कसं ठरवायचं हे देखील मी काल सांगितलं. पण अल्टिमेटली तो बिझनेस रन कसा करायचा, सिस्टम्स कशा रन करायच्या हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि शेवटच्या दिवशी मी तुम्हाला बिझनेस कसे निवडायचे हे देखील सांगणार. आज आणि उद्या झालंच तर आज आणि उद्या अगदीच वाटलं लेंदी होते तर आज, उद्या आणि परवा 3 दिवस मी मार्केटिंग या सेशनवरती घेणार आहे. प्रयत्न राहील की आजचा दिवस मेजरली कव्हर करता यावं. जर अगदीच काही राहिलं वाटलं तर उद्या, आज आणि उद्यामध्ये कव्हर करावं असं माझं मानस आहे. पण जर वाटलं की लेंदी होतंय, जर वाटलं की नाही जास्त होतंय, तर तो परवाचा दिवस आपण घेऊ. सो आता आपण येऊया पुढच्या पॉइंटवरती आपल्या,
तो म्हणजे मार्केटिंग. मित्रांनो, मार्केटिंग म्हणजे तुमच्या मते काय, मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल का प्लीज? मार्केटिंग म्हणजे तुमच्या मते नक्की काय? तुमच्या देखील मार्केटिंग या शब्दाची मूळ व्याख्या काय? ओके, अवेअरनेस ऑफ प्रोडक्ट, ऍब्सोल्युटली राईट. ऍडव्हर्टाइजमेंट, येस. जाहिरात, बरोबर आहे. येस, तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी उत्तर जे दिलेलं आहे ते परफेक्ट आहे. ग्राहकांना नुसती व्हॅल्यू, आपण काल ज्या गोष्टीवरती बोललो ते म्हणजे व्हॅल्यू. एखाद्या प्रोडक्टची, एखाद्या सर्व्हिसची किंवा एखाद्या बिझनेसची फक्त व्हॅल्यू चांगली असून फायदा नाहीये. ती व्हॅल्यू तुमच्या प्रोबॅबल कस्टमर पर्यंत, नीट आहे का, एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या सर्व्हिसची व्हॅल्यू तुमच्या कस्टमर पर्यंत किंवा प्रोबॅबल कस्टमर पर्यंत, प्रोबॅबल म्हणजे काय, जो विकत घेऊ शकतो अशाच बायर पर्यंत पोहोचवणं म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग करण्याचे बऱ्याच प्रकार आहेत. आजच्या तारखेला बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग हा एक सगळ्यात मोठा आणि प्रभावी प्लॅटफॉर्म आहे. टेलिव्हिजन मार्केटिंग आहे, होर्डिंगचं मार्केटिंग आहे, न्यूजपेपर्स वरती तुम्ही ऍड देऊ शकता, राईटअप्स करू शकता, टेलिव्हिजनवरती स्क्रोल्स देऊ शकता, जाहिरात चालवू शकता, पॅम्पलेट्स टाकू शकता. सो ट्रेडिशनल म्हणजे वर्षानुवर्ष चालत असलेले मार्केटिंगचे प्रकार बरेच आहेत. आणि न्यू मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग हे देखील अवेलेबल आहे. सो तुमच्या प्रोबॅबल कस्टमर पर्यंत डायरेक्टली पोहोचण्यासाठी तुम्हाला त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी की तुम्ही जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये आणली आहे ती विकत घ्यावी, हे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे साधन वापरलं जातं त्याला म्हणतात मार्केटिंग किंवा विपणन. आजपर्यंत जेवढे बिझनेस यशस्वी झाले आहेत, जेवढे बिझनेस, ते मार्केटिंग शिवाय यशस्वी होऊ शकले नसते. सो कुठल्याही बिझनेसमध्ये प्रोडक्ट किती महत्वाचं आहे ह्याच्यापेक्षा, प्रोडक्ट तर महत्वाचं आहेच, पण त्याच्याच इक्विव्हॅलंट, त्याच्याच बरोबरीने मार्केटिंग करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पण बऱ्याच वेळा आपल्याकडे सेल्स आणि मार्केटिंग या दोन गोष्टींमध्ये गल्लत केली जाते. सेल्स आणि मार्केटिंग या गोष्टीमध्ये कन्फ्युजन असतं लोकांना की सेल्स आणि मार्केटिंग म्हणजे नक्की काय, किंवा सेल्स आणि मार्केटिंग मधला फरक काय. तर मी तुम्हाला सिंपल सांगतो. आपल्यापैकी प्रत्येक जण ज्यांना व्यावसायिक बनायचं, ही गोष्ट नक्की नीट ऐका की आपल्यापैकी प्रत्येक जण जन्माला आल्यापासून रोज सेल्स आणि मार्केटिंग करत असतो. कसं, आपण जन्माला आल्यानंतर रडतो, हे झालं आपलं मार्केटिंग. त्याच्या अगेन्स्ट आई आपल्याला दूध देते, हे झाला आपला सेल्स. थोडेसे मोठे होतो, शाळेमध्ये जातो, शाळेत गेल्यानंतर आपण नर्सरीमध्ये असतो किंवा ज्युनियर केजी मध्ये असतो, एखाद्या बाकावर एक मुलगा किंवा मुलगी आपले बसलेली असते, आपण त्याच्या जवळ जातो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, ही झाली मार्केटिंग. त्याच्या अगेन्स्ट ते लोक आपल्याबरोबर मैत्री करतात, ही झाला त्या मार्केटिंगचा सेल्स. नंतर कॉलेजमध्ये जातो, एखादी मुलगी आवडते,
तिला आपण कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की मी किती चांगला आहे, की मी किती चांगली आहे, मी किती सोज्वळ आहे. हे झालं आपलं मार्केटिंग. त्याच्या अगेन्स्ट ती मुलगी आपल्याला प्रपोजलला किंवा तो मुलगा आपल्या प्रपोजलला हो बोलतो, हा झाला आपला सेल्स. त्याच्यानंतर आपले लग्न करायचं ठरतं. आपले आई वडील त्यांचे आई वडील एकत्र भेटतात. मग नंतर आमचा मुलगा किती चांगला आहे, आमचा मुलगा कसा निर्व्यसनी आहे, आमची मुलगी कशी पोहे चांगले बनवते, आमची मुलगी कसा स्वयंपाक चांगला करते, हे झालं मार्केटिंग. त्याच्या अगेन्स्ट त्यांचं लग्न होतं, हा झाला तुमचा सेल्स. असं आयुष्याच्या प्रत्येक दिवशी आपण रोज सेल्स आणि मार्केटिंग करत असतो, पण आपल्याला माहित नसतं की याला सेल्स आणि मार्केटिंग म्हणतात. आपण इंटरव्ह्यूला जातो, तिथे देखील आपण मार्केटिंग करतो. एक लक्षात ठेवा, या जगामध्ये ज्याला मार्केटिंग करता आली तो कधीही उपाशी झोपू शकत नाही. मार्केटिंग आणि सेल्स शिवाय कुठलाही व्यवसाय उभा राहू शकत नाही. तुम्हाला जर व्यावसायिक म्हणून पुढे यायचं असेल तर इतर कुठल्याही तुमच्या टेक्निक्स पेक्षा तुम्हाला 3 टेक्निक्स शिकणं महत्वाचं आहे. ते म्हणजे सेल्स, मार्केटिंग आणि माइंडसेट. मार्केटिंग म्हणजे विपणन करणं किंवा ऍडव्हर्टाइजमेंट करणं, सेल्स म्हणजे ऍक्च्युअल विकणं, आणि तिसरं माइंडसेट सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे व्यावसायिक बनण्याची मानसिकता बनवणं. सो त्यातला आज जो आपण भाग कव्हर करणार आहोत काही प्रमाणात तो असणार आहे मार्केटिंग. मार्केटिंग मध्ये आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस आपल्याला समजून, आपल्याकडे काय होतं मार्केटिंग कशी केली जाते की तुम्ही जे प्रोडक्ट, आम्ही जे प्रोडक्ट तुम्हाला विकणार आहोत, फॉर एक्झाम्पल आपण हा इयरबड्स, सॅमसंगचा एअरबड्स हा असा चौकोनी आहे, याच्यामध्ये छोटे छोटे 2 इयर प्लग्स आहेत, याचं चार्जिंग एवढा वेळ चालतं, याचं काय म्हणतात तुझं व्हाईट कलर मध्ये पण आहे, या कलर मध्ये पण आहे, त्या कलर मध्ये पण आहे. हे झालं त्या प्रोडक्टचे डिस्क्रिप्शन. लोकांची ना खूप मोठी एक गैरसमज असतो की प्रोडक्ट किती चांगलं आहे हे सांगितलं की लोक विकत घेणार आहेत, पण हे चुकीचं आहे. तुम्हाला जर इच्छा असेल की तुमचं प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस, तुम्ही जे बिझनेस करताय तो कोणीतरी विकत घ्यावा, तर तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला त्या प्रोडक्टची त्याला कशी गरज आहे हे पटवून देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं तुमच्या कस्टमर बरोबरच एक रिलेशनशिप, मग तो कस्टमर असेल किंवा प्रोबॅबल कस्टमर असेल, आत्ताचा गिराईक असेल किंवा पुढे होणारा गिराईक असेल किंवा झालेला गिराईक असेल. मी तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला छोटे जे शॅम्पूचे सॅशे मिळतात, हे सॅशे एक मार्केटिंग टेक्निक आहे की लोकांनी आमचं प्रोडक्ट वापरून बघावं. याला सॅम्पलिंग मॉडेल म्हणतात. बऱ्याच वेळा लोक फ्री मध्ये काही गोष्टी सॅम्पल म्हणून देतात. आपण एक मार्केटिंगचाच टेक्निक आहे. काही लोक छोटे सॅम्पल, छोटे सॅशे देतात, त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं किंवा ह्या प्रोडक्टची व्हॅल्यू किती चांगली आहे, हे प्रोडक्ट किती चांगलं आहे, आणि मग माणूस विचार करतो की हे छोटं वापरण्यापेक्षा मोठी बॉटल आपण विकत घेऊ. पण अगेन लोक जर आता समजा मला मी शॅम्पू विकतोय आणि मी सांगायला गेलो की या शॅम्पूमुळे बाबा या शॅम्पूमध्ये मी क्रिएटिन फ्री शॅम्पू आहे किंवा अमुक अमुक केमिकल वापरलंय किंवा अमुक अमुक प्रोटीन्स वापरलेत, अमुक अमुक रिठा वापरलाय. जनरल कस्टमरला काय घेणं नाही. जनरल कस्टमरला जर आपण हे सांगितलं की याच्यामुळे तुमचं डॅन्ड्रॉफ निघून जाऊ शकतो, याच्यामुळे तुमचे टक्कल पडले असेल तर केस येऊ शकतात, याच्यामुळे तुमच्या केसाला जर ऑइलीनेस असेल तर तो निघून जाऊ शकतो, तुमचे केस जर ड्राय असतील तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, तर कस्टमर विकत घ्यायचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो. दुसरं मार्केटिंगचा सगळ्यात महत्वाचा नियम, एकदा मार्केटिंग केली, आणि कस्टमर तुमच्याकडनं विकत घेईल,
ही शक्यता 0.2%. तुम्हाला जर एखादा कस्टमर अक्वायर करायचा असेल तर तुम्हाला त्या कस्टमरकडे ते स्पेसिफिक प्रोडक्ट घेऊन कमीत कमी 7 वेळा अप्रोच केलं पाहिजे. हा इंटरनॅशनल स्टँडर्डचा रिसर्च आहे. हा रिसर्च असं सांगतो की एखाद्या माणसाला त्या प्रोडक्टची गरज असेल किंवा नसेल, तुम्ही जर त्याला कमीत कमी 7 वेळा दिसला, तुमचं प्रोडक्ट नोटीस झालं, तुमचं प्रोडक्ट त्याला जाणवलं की बाबा ह्याची मला गरज असू शकते, तर तुमचं प्रोडक्ट तो विकत घेऊ शकतो किंवा घेतो. आता ह्याला अपवाद कुठल्या आहेत गोष्टी? मेडिकलच्या गोष्टी. असं आपल्याला वाटू शकतं किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटवरची. हा, एखाद्या प्रोडक्ट असं असेल की ज्याची मोनोपॉलीच आहे तुमची, ते प्रोडक्ट तुमच्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही, तर भाग वेगळा आहे. पण नाही तर इव्हन मेडिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा फार्मा इंडस्ट्रीमध्ये लाईफ थ्रेटनिंग जे ड्रग्ज आहेत, लाईफ थ्रेटनिंग जे काय म्हणतात, लाईफ सेव्हिंग जे ड्रग्ज आहेत, आयुष्य वाचवणारे जे औषध आहेत, त्यांना देखील सिप्ला कंपनी पण बनवते, त्याला बाबा सन फार्मा पण बनवते, अशा मल्टिपल कंपन्या बनवतात. तर त्याला देखील ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जेनेरिक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यांना पण मार्केटिंग करावी लागते. सो मार्केटिंग जर तुम्ही करू शकत नसाल तर मित्रांनो बिझनेस करू नका. मी थोडंसं बोल्ड स्टेटमेंट करतोय, पण ही फॅक्ट आहे. आता तुमचं म्हणणं असेल की मला बोलता येत नाही, माझे कम्युनिकेशन स्किल्स चांगले नाहीत, तर काही प्रॉब्लेम नाही. डिजिटल मार्केटिंग सारखं आपल्याकडे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. न्यूजपेपर सारखं किंवा टेलिव्हिजन सारखं प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. सो असे मार्केटिंगसाठी उपलब्ध प्लॅटफॉर्म्स भरपूर अवेलेबल आहे. मार्केटिंग आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं सगळ्यात पहिलं टार्गेट काय असतं, तर समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेणं. समोरच्या, एक लक्षात ठेवा, कुठलाही कस्टमर ज्यावेळेस आपल्याकडनं माल विकत घ्यायचा विचार करत असतो की एखाद्या गोष्टीला आपण मार्केटिंग चालू करतो. मार्केटिंग चालू केल्यानंतर पहिला तो माणूस तुमचं प्रोडक्ट बघतो. दुसऱ्यांदा त्याला असं वाटतं की हा, या प्रोडक्ट बद्दल काहीतरी विचार करायला हवा. तिसऱ्यांदा त्याला असं वाटतं की यस, हे प्रोडक्ट मी ट्राय करायला हवं. चौथ्यांदा त्याला वाटतं की हे प्रोडक्ट आपण विकत घ्यावं. विकत घेतल्यानंतर पाचव्यांदा त्याला जर तुमचं प्रोडक्ट खरंच चांगला असेल तर तो तुमचा रिपीट कस्टमर होतो. सहाव्यांदा त्याला तुमचं प्रोडक्ट आवडलं, तो तुमचा रिपीट कस्टमर झाला. त्याच्यानंतर पण परत त्याची क्वालिटी तीच मेंटेन राहिली, तर तो कस्टमर दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की अमुक अमुक प्रोडक्ट मी वापरतोय, तू पण वापरून बघ. साधं उदाहरण घ्या ना, आपल्या प्रत्येकाच्या वॉर्ड एरियामध्ये, आपण आपल्या प्रत्येकाच्या जिथे राहतो, जिल्ह्यामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, शहरामध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी एखादं काहीतरी नवीन हॉटेल चालू होतं. आपण 2-3 वेळा तिकडनं जाता येता बघतो एखादं हॉटेल. तर मिसळ, बाबा XYZ मिसळ चालू झाली, कधीतरी वाटतं चला आपण जाऊन ट्राय करू. आपण जाऊन ट्राय करतो, मिसळ खातो, आवडली तर अजून 4 मित्रांना सांगतो अरे तिकडे जाऊन बघ, मिसळ का चांगली आहे. नाही आवडली तर आवर्जून मित्रांना सांगतो की अजिबात तिकडे जाऊ नको. सो हा झाला लक्ष वेधून घेणं, हा जो फॅक्टर आहे ना, हा मार्केटिंगचा मूळ गाभा आहे. रिपिटेटिव्ह मार्केटिंग, एकदा बऱ्याच लोकांना वाटतं मी 10 लाख रुपये घातले या मार्केटिंगसाठी, काय केलं, एक दिवसाची ऍडव्हर्टाइजमेंट दिली, एका न्यूजपेपरमध्ये अख्खा पूर्ण पान भरून ऍडव्हर्टाइजमेंट दिली, पण कस्टमर नाही आले. अनेक लोक येतात माझ्याकडे, मी बिझनेस कन्सल्टंट म्हणून बऱ्याच लोकांसाठी काम करतो. त्यामुळे अख्खी पानभर जाहिरात केली होती, पण लोकांनी काय आमचं हे नाही केलं. कशाला बघती? पानभर जाहिरात कोणी द्यावी? तर ज्याचा ऑलरेडी ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे, त्यांनी ती पानभर ऍड दिली तर ठीक आहे. पण तुम्ही काल एक नवीन ब्रँड घेऊन आलात मार्केटमध्ये आणि एकदाच फक्त ती पानभर जाहिरात तुम्ही केली,
तर परत रिपिटेटिव्ह कस्टमर कसा येईल तुमच्याकडे, की परत का पहिला कस्टमर कसा येईल तुमच्याकडे. सो तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करत असताना चारही बाजूनी तुमच्या व्यवसायाचं बंबार्डिंग करावं लागेल. तुम्हाला चारही बाजूनी बंबार्डिंग करावं लागेल आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्रोडक्टकडे लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकता. पण फक्त लोकांचं लक्ष वेधून घेणं हे आपलं इंटेन्शन आहे का, तर नाही. लोकांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर त्यांना ते प्रोडक्ट विकणं हे आपलं इंटेन्शन आहे. सो लक्ष वेधून घेतल्यानंतर आपला कस्टमर आपलं जे प्रोडक्ट आहे त्याचं महत्व किती ऐकतोय, ग्रहण करतोय, रिसेप्टिव्ह आहे त्याच्या बाबतीत, हे पण समजून घेणं तितकंच महत्वाचं. मित्रांनो, आता मी सांगतोय, कदाचित तुम्हाला ते थोडंसं ऑड वाटत असेल किंवा थोडंसं कडक काय म्हणतात डिफिकल्ट वाटत असेल, पण विश्वास ठेवा, ज्या दिवशी मार्केटिंग प्रॉपरली समजून घ्या आणि ज्या दिवशी मार्केटिंग प्रॉपरली करायला चालू कराल ना, त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की मार्केटिंगची मजाच वेगळी. मार्केटिंगची एक वेगळी मजाच वेगळी. सो तुमचं लक्ष वेधून घेतल्यानंतर तुम्ही किती प्रमाणात तो काय म्हणतात कस्टमर ऐकून घेतोय तुमचं, ऐकून घेतल्यानंतर त्या मार्केटिंग त्याच्या किती लक्षात राहते. हमारा बजाज आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आहे. बुलंद भारत की बुलंद तस्वीर, निर्मा निर्मा प्रत्येकाच्या डोक्यात लक्षात येते. उलाला उल्लेलो किंगफिशर प्रत्येकाच्या लक्षात आहे. हे त्यांचे मार्केटिंगचे टेक्निक्स होते. अमूलची ऍड आपण जर बघितली तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स असतात. आत्ताच्या करंट टॉपिक वरती त्यांची होर्डिंग्स असतात. अमूल बटरची ऍड, थम्स अप टेस्ट द थंडर. हे का फक्त लाईनी नाहीये, या लाईनी लिहिणाऱ्यांना करोड रुपये दिले जातात. किंवा एखाद्या ब्रँडचा लोगो पटकन लक्षात राहतो. अमेझॉनचा लोगो विचारता प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आला असेल. पॅप्सीचा लोगो बोलतो प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आला असेल. रिलायन्सचा लोगो किती लोकांच्या लक्षात आहे. रिलायन्सचा लोगो किती लोकांच्या लक्षात. टाटा लोगो प्रत्येकाच्या लक्षात आहे. कारण रिलायन्स त्या लोगोवरती विक्री नाही करत, पॅप्सीच्या लोगोवरती विक्री करतो. कोका कोलाचा लोगो प्रत्येकाच्या लक्षात आहे. माझाचा लोगो लक्षात तुमच्या, माझा जो हे मिळतो मँगो कोल्ड्रिंक, येस पार्लेजी. सो हे लोगो काय इम्पॉर्टंट आहेत, कारण हे तुमच्यासाठी कॅचिंग असतात, कस्टमरच्या लक्षात राहतात. हे या लाईन्स या राईम्स या कस्टमरच्या लक्षात राहतात, कुठेतरी नोटीस होतं. त्याच्यासाठी म्हणजेच हा फॅक्टर काय झाला, तर कस्टमरची रिसेप्टिव्हनेस तुमच्या मार्केटिंगला किती आहे हे याच्यावरनं कळतं. ऍपलचा लोगो, या समोर राईटली सेड, ऍपलचा लोगो पटकन आता बोलल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येत असतो. सॅमसंगचा लोगो आठवतोय. मॅकडॉनल्डचा एम, येस विशालजी, प्रत्येकाच्या लक्षात आहे. सो त्या गोष्टीची रिमार्केबिलिटी आहे, त्याला महत्व आहे. हे तुमचं ब्रँड म्हणून पण एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक जण जर व्यवसाय चालू करणार असाल तर तुम्ही प्रत्येक जण एक ब्रँड उभा करणार आहात. तो ब्रँड तुम्हाला जर उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. दुसरं म्हणजे तुमचा प्रोबॅबल, सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग करत असताना
तुमचा प्रोबॅबल बायर कोण आहे, तुमचा प्रोडक्ट विकत कोण घेऊ शकणार आहे, हे तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मर्सिडीज हा जो ब्रँड आहे, मर्सिडीजनी कधीच माझ्या मते 1999 पर्यंत कधीच न्यूजपेपर ऍड, कधीच टेलिव्हिजन ऍड, कधीच होर्डिंग ऍड केल्या नव्हत्या. त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट फक्त आणि फक्त एरोप्लेन मधल्या एअर मॅगझिन्स असतात त्या मॅगझिन मध्ये असायच्या. रोल्स रॉईसच्या ज्या ऍड्स आहेत ह्या फक्त आणि फक्त फोर्ब्स किंवा बिझनेस मॅगझिन किंवा एअरफ्लाईट मधल्या मॅगझिन्स याच्यामध्येच असतात. याचं कारण काय, त्यांना त्यांचा कस्टमर माहिती आहे, त्यांचा कस्टमर मॅक्सिमम टाइम्स फ्लाय करणार आहे. रादर रोल्स रॉईसच्या ऍड असतो तुम्हाला फक्त बिझनेस क्लासमध्ये दिसतील, जनरल कॅटेगरी क्लासमध्ये पण दिसणार नाही. कारण एक सिंपल लक्षात घ्या, तुम्ही एखादं प्रोडक्ट विकताय, समजा तुमचं प्रोडक्ट आहे, आपण घेऊया, समजा तुमचं प्रोडक्ट आहे कॅन्सरवरचं औषध, एक्झाम्पल, आणि तुम्ही ते मार्केटिंग करत असताना त्याची पेपरला ऍड देताय, त्याची काय म्हणतात तुमचं होर्डिंग लावताय, तर तुमचा जो कोण व्यक्ती ते बघणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज आहे का, तर नाही. म्हणून फार्मास्युटिकल, स्पेशली जर कॅन्सर विन्सर या सगळ्या औषधांचे जर मार्केटिंग बघितलं तर हे लोक डायरेक्टली ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट हँडल करणाऱ्या डॉक्टरांकडे जाऊन मार्केटिंग करतात. सो तुमचा कस्टमर कोण आहे हे तुम्हाला अनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. आणि हा तुमचा व्हॅल्यू क्रिएशनच्या कालच्या भागामध्ये पण हे होतं. तुम्ही जेव्हा बिझनेस प्लॅन बनवाल त्याच्यामध्ये पण येणार आहे. कारण एकदा आपल्याला कळलं की आपला कस्टमर कोण आहे, की त्याप्रमाणे आपल्याला मार्केटिंग आपली प्लॅन करता येऊ शकते. तो तुमचा पॉसिबल कस्टमर कोण आहे हे समजून घेणं मित्रांनो ऍब्सोल्युटली महत्वाचं आहे, विसरू नका. आणि अल्टिमेटली फायनल हे येतो तो म्हणजे या सगळ्याचा एंड गोल काय, एंड पॉइंट काय, कुठे आपल्याला पोचायचंय. तर आपला एंड पॉइंट आहे आपल्याला ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस आपल्या कस्टमरला विकून त्याच्या अगेन्स्ट प्रॉफिट मिळवायचंय. ही आपल्या मार्केटिंगचा एंड पॉइंट आहे. कारण कुठे पोचायचं हे जर माहित नसेल ना तर आपण असेच भरकट बाबा ही मार्केटिंग पण करतोय, हा ऍडव्हर्टाइजमेंट वाला ती मार्केटिंग पण करतोय, आणि त्यातनं ऍक्च्युअल तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचणं पॉसिबल होणार नाही. सो मित्रांनो आजचा माझ्या मते 1 तास झाला. मल्टीलेवल मार्केटिंग बद्दल सांगेन रोहनजी, लवकरच सांगेन. सो मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये मी ज्या गोष्टी कव्हर केल्या त्या सगळ्यात पहिले सुरुवातीला 12 स्टँडर्ड्स, त्याच्यानंतर मार्केटिंगचे बेसिक्स. उद्या आपण मार्केटिंगची पात्रता, क्वालिफिकेशन पॉइंट्स काय आहेत, एंड रिझल्ट वरती डिटेल बोलणार आहोत. प्री ऑक्युपेशन ऑफ मार्केटिंग काय असू शकतं, प्रोबॅबल कस्टमर कसा शोधायचा, कसा आयडेंटिफाय करायचा याच्यावरती उद्या आपण बोलणार आहोत. तुमच्या प्रोडक्टची रिमार्केबिलिटी काय आहे, तुमचा प्रोडक्ट उल्लेखनीय कसा असू शकतो इतर ब्रँडच्या तुलनेमध्ये, हे उद्या आपण समजणार आहोत. त्याचबरोबर आपण उद्याच्या सेशनमध्ये आपण तुम्ही तुमचं प्रोडक्ट घेऊन एखाद्या मार्केटमध्ये कसं एंटर करा, त्या एंट्रीचा पॉइंट तुमच्यासाठी काय असणार आहे हे उद्याच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि इतर अनेक पॉइंट्स उद्याच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. मीनवाईल माझ्या टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज फीडबॅक फॉर्म आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पिन करा.
आणि आता जर हो मुझफ्फर पठाण साहेब 1 तास झाले बंद करतोय, इतका कंटाळा येतोय का मुझफ्फर साहेब? इतकं बोर करतोय का मित्रांनो मी? पण अजून एक गोष्ट, अनेकांनी अजून लाईक नाही केलं यार. कृपा करून लाईक करा मित्रांनो. फीडबॅक फॉर्म माझ्या टीमनी आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पिन पण केलाय. सर लोक पुण्यात येणार नाही, त्यांचं नेम लकी ड्रॉला नाही येणार का? येणार केतनजी. जर तुम्ही डेली तुम्ही जर फीडबॅक फॉर्म भरत असणार, अटेंडन्स करत असणार, तर तुमचं नाव नक्की येणार. फूड और टेक बिझनेस हा पण प्रकार आहे का? हो 100% सुमित भालेराव साहेब, 100% आहे. सर आज लेक्चर झालं का क्लास? सर मार्केटिंग चॅनल पण घ्या. किरण भाईरे साहेब काय म्हणतात तुम्ही, मला लक्षात नाही आलं, प्लीज सांगाल का? सर लिंक लागते असं बंद होतं. अभिमन्यूजी काय बोलताय कळलं नाही मला. रात्रभर चालला तरी ऐकायला क्षमता आहे. किरण वाघजी ग्रेट आहात आपण. सर मार्केटिंग बेसिक्सचे हाईट्स पॉइंट सांगा प्लीज, लाईक लोगो, कस्टमर, सगळं सांगेन मी तुम्हाला. सांगतो मार्केटिंग, सेल्स आणि माइंडसेट या 3 गोष्टींवरती मी मेजरली भर देऊन या 11 दिवसांमध्ये कव्हर करणार आहे. आणि दुसरं अजून एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 29 तारखेला जेव्हा पुण्यात भेटू तेव्हा तुमच्या प्रत्येकासाठी एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. आपण आत्ता जे शिकताय, आत्ता जे समजताय, याच्याच बेसवरती एक व्यवसाय आपण प्रत्येक जण मिळून माझ्या सोबत तुम्ही प्रत्येक जण बिझनेस करू शकता. भांडवल हातात असेल किंवा भांडवल हातात नसेल तरी देखील तुम्ही व्यवसाय चालू करू शकाल. ही गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही हाऊस वाईफ असाल, हाऊस हजबंड असाल, स्टुडंट असाल, कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, तुमच्या प्रत्येकासाठी मी एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय, जी स्ट्रेट माझ्या बरोबर असेल, माझ्या पार्टनरशिप मध्ये असेल. लकी ड्रॉ तो होईलच, लकी ड्रॉ ज्यांचा होईल त्यांना त्याचे बेनिफिट मिळतील. पण लकी ड्रॉ जरी नाही झाला तरी तुम्हाला तुमचा बिझनेस चालू करून देण्यासाठी मी एक पायरी नक्की देणार आहे, की जो बिझनेस तुम्हाला प्रत्येकाला, जर तुम्ही मी सांगतोय ते प्रॉपरली समजून घेतलं, शिकून घेतलं, त्याचा फायदा करून घेतला, तर तो बिझनेस तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंत रेव्हेन्यू जनरेट करून देऊ शकेल, एवढी तुम्हाला मी खात्री देतो. आणि आता जर तुमचे काय प्रश्न असतील तर प्रश्न आवर्जून सांगा. टेलिग्रामवरचा चॅट बॉक्स ओपन करतोय, त्याच्यामध्ये तुमचे रिव्ह्यूज मला आठवणीने कळवा. सर मार्केटिंगचे बेसिक पॉईंट कव्हर करणार आहे, ज्यांना बघायचं म्हणून बघायचंय सर अशांना इग्नोर करा. हो निखिलजी, नक्की पॉईंट नोट डाऊन करतो. काय राव लवकर संपवलं. स्वरूपजी काय प्रॉब्लेम आहे ना, अजून मला जो पुढचा भाग कव्हर करायचा आहे त्या भागाला मला कमीत कमी 1.5 तास लागणार. त्यामुळे तो आज घ्यायला गेलो तर अनेक लोक कंटाळून निघून जातील आणि माझी अजिबात इच्छा नाही की कोणी तो मिस आउट करावा. त्यामुळे उद्याचा जो भाग आहे हा पण एवढ्याच वेळेचा साधारणपणे असेल. बोर खूप होते. अरे वा निखिलजी, मग का थांबलाय? बोर होतोय तर मार्केटिंगचे पॉइंट सांगा इन शॉर्ट. सांगेन मी उद्याच्या याच्यामध्ये, उद्या आणि परवाच्या मी सांगेन नक्की. सर 2 तासाला अजून तरी चालेल. विशालजी, काही लोकांचं म्हणणं येते की आपण 1 तास, आणि महत्वाचं म्हणजे आता ऑलरेडी माझ्यामध्ये 1.5 तास झालाय, 1.25 तास झालाय. अजून 1.5 तास कव्हर करणं खूप जास्त हेक्टिक होईल. त्यामुळे उद्याचं सेशन जे 1.5 तासाचं झालंय. पुण्यात जे लाईव्ह सेशन होणार आहे सर ते ऑनलाईन दिसणार आहे का? मला नाही, अनफॉर्च्युनेटली नाही दिसणार. ज्यांना कंटाळा येत असेल त्यांनी येऊ नका प्लीज. टी स्टॉल मध्ये स्कोप आहे का? हो खूप स्कोप आहे. टी स्टॉल तुम्हाला जर चालू करायचा असेल तर चालू करा, चांगले स्कोप्स आहेत. फक्त तो मार्केट कसा करताय, इतर चहाच्या दुकानांसारखा करताय की काही वेगळ्या पद्धतीने करताय, हे तुम्ही फक्त त्याच्यावरती लक्ष द्या. कालचा फॉर्म द्या सर, मी होतो काल. केतनजी, मी परत एकदा सांगतोय, कालचं जे सेशन झालं ते सेशनची लिंक आत्ता देखील चालू आहे. त्या लिंक वरती क्लिक करा, त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जा
आणि कमेंट बॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचा फीडबॅक फॉर्म तिकडे दिसेल. तो फीडबॅक फॉर्म भरू शकता. हा फीडबॅक फॉर्म पण आजच्या सेशनचा पण फीडबॅक फॉर्म तसाच कमेंटमध्ये पोस्ट केला जाईल. मी हा टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये टाकत नाहीये, कारण ज्या लोकांनी अटेंड नाही केलं ते लोक म्हणतो फीडबॅक फॉर्म भरतील अटेंडन्स म्हणून. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही अटेंड करताय आणि ज्या लोकांनी अटेंड नाही केलं त्यांनी पण हा फॉर्म भरला, तर तुमची लकी ड्रॉ जिंकण्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही स्वतः कमी करताय. सर तुम्ही अजिबात बोर नाही करत आहे, आम्ही तर म्हणतो की क्लास 5 तास चालला पाहिजे. नो गो स्लो. ओके अश्विनजी, ओके सर. 2 तास अजून चालत होते. पुण्यात सेशनची वेळ कळवली तर बरोबर. पुण्याचं सेशन रविवारी 29 मेला सकाळी 11 वाजता होईल. फक्त मला आत्ता तुम्ही जर फॉर्म भरून पाठवला तर मला लक्षात येईल किती लोक येणार आहेत. फॉर्म भरून नाही, सॉरी, तो पोल जर तुम्ही केला तर मला कळेल किती लोक येणार आहेत. त्याप्रमाणे मला जागा बुक करायला लागेल, कारण मी उगाच 1000 लोकांची जागा बुक करायचो, यायचे 500-600 लोक, 400 लोकांचे पैसे उगाच पे करायला लागतील मला. त्यामुळे प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा. सेशन कसं वाटलं हे पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. संकेत जोरी काय म्हणायचे तुम्हाला, रिजिटाईड बोर्ड ऍड. सर फीडबॅक कुठे भरायचा? फीडबॅक फॉर्म ऑलरेडी पिनअप केलेला आहे. सर जॉब करून करू शकतो का बिझनेस? स्वरूपजी 100% करू शकता. सर 10:30 पर्यंत घ्या सर प्लीज. राजेशजी आज नाही घेता येणार, उद्या नक्की घेईन. सो मित्रांनो, आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल अशी मी अपेक्षा करतो. जाण्यापूर्वी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगतो. मार्केटिंग हा फॅक्टर जर तुम्हाला समजून शिकून जाणून घ्यायचा असेल, मार्केटिंग जर तुम्हाला करायची असेल किंवा मार्केटिंगमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल, तर मार्केटिंग करावी लागेल. मार्केटिंगचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स काय आहेत याच्यावरती रिसर्च करावा लागेल. मी उद्याच्या आणि परवाच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्वाचं घेऊन येणार आहे, ते म्हणजे मार्केटिंग ट्री. मार्केटिंगचं एक झाड बनवलंय मी. ते झाड कसं वापरून तुम्ही तुमच्या बिझनेससाठी मार्केटिंग करू शकता हे उद्या तुम्हाला आवर्जून सांगेन. आणि जाण्यापूर्वी एकच सांगेन माझ्या मराठी बांधवांनो, तुमची जर काम करायची तयारी असेल, तुमची जर मेहनत करायची तयारी असेल आणि तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी हे डॉक्टर ओंकार हरिमाळीची असेल. याच नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आठवणीने कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक द्या. तुमच्या टेलिग्राम ग्रुपवरती फीडबॅक द्या. तुमचे सेशन आवडलं तर आवडलं सांगा, नाही आवडलं तर नाही आवडलं सांगा, आणि का नाही आवडलं ते पण सांगा. म्हणजे मला आपल्या मराठी बांधवांपर्यंत मी पोहोचवायचा जे प्रयत्न करतोय ते जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवता येईल. दुसरं सगळ्यात महत्वाचं, आपले सेशन मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.